हरिओम. नित्ययोगानंद आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. 21 व्याधी 21 दिवस प्रतिबंधात्मक योगचा आज आपला 13वा दिवस. तर आज आपण व्हेरिकोज व्हेन्स, हे जो पायाच्या ज्या आपल्या रक्तवाहिन्या आहेत या संदर्भातली जी व्याधी आहे त्याचा प्रतिबंधात्मक योग म्हणजे ती व्याधी होऊ नये म्हणून आपण आजचा योग वर्ग आपण घेणार आहोत. तर सुरुवात करताना साधी मांडी, अर्ध पद्मासन, पद्मासन, हाताची ज्ञान मुद्रा, मानपाट एका सरळ रेषेमध्ये या आसनात बसायचे. पद्मासनात, वज्रासनात बसू शकतात की जे जे पलंगावर बसलेले आहेत किंवा जे खुर्चीवर बसलेत ते देखील हाताची ज्ञान मुद्रा, हात जे मनगट जे ते आपल्या पायाच्या गुडघ्यांवरती, मानपाट एका सरळ रेषेमध्ये, डोळे अलगद मिटलेले. दूरवरून येणारे प्राण्यांचे आवाज, पक्ष्यांचे आवाज, वाहनांचे आवाज याच्यावर आपलं लक्ष तिथपर्यंत घेऊन जायचंय, त्या आवाजापर्यंत. मनाने, साक्षीभावाने त्या आवाजापर्यंत पोहोचायचंय, त्या आवाजाचं निरीक्षण करायचंय. हे करत असताना तो आवाज कशाचा आहे, कुठून येतोय याचा जास्त विचार करायचा नाहीये, फक्त तो आवाज ऐकायचा आहे. आता तिथून सर्व लक्ष जे ते आता आपल्या कक्षाच्या बाहेरून येणारे आवाज याच्यावर केंद्रित करायचंय. आपल्या खोलीच्या किंवा कक्षाच्या किंवा जागेच्या बाहेरून आजूबाजूने जे येणारे आवाज आहेत त्याच्यावर लक्ष केंद्रित करायचंय. तो आवाज ऐकायचा प्रयत्न करायचा आहे. आता आपलं संपूर्ण लक्ष आपल्या कक्षामध्ये, ज्या कक्षात आपण बसलोय, खोलीत बसलोय, त्याचं चौफेर निरीक्षण करायचंय. त्या जागेचं चारही बाजूंनी साक्षीभावाने, मनाने निरीक्षण करायचंय. आता आपलं संपूर्ण लक्ष आपल्या आसनावर, ज्या आसनावर आपण बसलोय त्या आसनाचं निरीक्षण करायचंय. आपल्या स्वतःचं निरीक्षण करायचंय. आपण साधी मांडी किंवा आपण खुर्चीवर बसलोय, पलंगावर बसलोय, आपली मानपाट एका सरळ रेषेत आहेत, डोळे अलगद मिटलेले आहेत, हाताचे मनगट आपल्या गुडघ्यांवरती ठेवले आहेत. संत श्वसन सुरू आहे. नाकाच्या अंतत्वचेला स्पर्श करून आत थंड हवा जात आहे, तसेच नाकाच्या अंतत्वचेला स्पर्श करून बाहेर प्रश्वास पडत आहे उष्ण. या थंड आणि उष्ण या दोघांची अनुभूती घ्यायची आहे. थंड हवा आपल्याला शरीराला स्पर्श करून आपल्याला गारवा अनुभवतोय, त्याचा अनुभव घ्यायचा आहे. थंड हवा आपल्या शरीराला लागल्यामुळे आपलं शरीर गाठरल्यासारखं होत आहे, थंडी वाजते आपल्याला. या थंड आणि गरमचा अनुभव घेतल्यानंतर आता आपलं संपूर्ण लक्ष आपल्या श्वासावर. दीर्घ श्वास घेत दीर्घ श्वास सोडायचा आहे. आता श्वास घेत 3 वेळा आपण ओमकार म्हणणार आहोत. माझ्यासोबत सर्वांनी ओ आणि म या प्रकारे आपल्याला ओम उच्चारण करायचं आहे. तर दीर्घ श्वास घ्या. ओ. दीर्घ श्वास घ्या. ओ. दीर्घ श्वास घ्या. ओ. सर्वांनी माझ्यासोबत प्रार्थना म्हणायची.
असंख्यात नावे जया देत लोक, परी नित्य तो सच्चिदानंद एक. जयाच्या बळे चालतो हा पसारा, नमस्कार त्या ब्रह्मतत्वा पारा. नभी सूर्य विश्वास जो तेज देतो, प्रमोदे आम्ही अंतरी त्यास ध्यातो. तये प्रेरणा बुद्धी ते देत जावी, असे आमची प्रार्थना ही प्रभावी. प्रभो पूर्ण आरोग्य आम्हा असावे, तसे नित्य मांगल्य नेत्रा दिसावे. कधी दैन्य दारिद्र्य आम्हासी नाहो, शतायुष्य ऐश्वर्य विज्ञान लाहो. योगेन चित्तस्य पदेन वाचा, मलं शरीरस्य च वैद्यकेनां. योपाकरोत्तम प्रवरं मुनीनां, पतंजलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि. ओम सहनाववतु सहनो भुनक्तु सह वीर्यं कर्वावहे. तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहे. ओम शांती शांती शांती. हरि ओम. हरि ओम तत्सत. दोन्ही हात आपल्या डोळ्यासमोर घेऊन दोन्ही हाताचं दर्शन करायचे. त्याची उष्णता आपल्या नेत्रांना द्यायची. दोन्ही हात आपल्या डोळ्यासमोर घेऊन सावकाश डोळे उघडायचे. हस्तदर्शनाने आज आपल्या 13व्या दिवसाला आपण सुरुवात करूया. तर व्हेरिकोज व्हेन्स हा जो आहे, तर हा जर ही व्याधी काय आपण ते पहिले समजून घेऊया की आपल्या शरीरातील जे हृदयामार्फत संपूर्ण शरीराला शुद्ध रक्ताचा पुरवठा केला जातो. त्याचप्रमाणे जे अशुद्ध रक्त आहे ते सर्व हृदयाकडे परत आल्यानंतर हृदयाकडे परत ते शुद्ध होऊन पूर्ण शरीराला जातं. तर ते अशुद्ध रक्त जे ते ज्यावेळेस शुद्ध रक्त आपल्या पायापर्यंत येतं, नखापर्यंत, तर तिथलं जे अशुद्ध रक्त आहे ते रक्तवाहिन्यांमार्फत परत वरती नेलं जातं. तर मग वरती जाण्यासाठी आपल्या जी रक्तवाहिनी आहे अशुद्ध रक्त वाहून नेणारी, तर तिच्यामध्ये वरच्या दिशेला उघडणारे झडपा असतात. तर त्या आपल्या पोटरीचा जो भाग आहे, तर ते पोटरी जे आपले एक प्रकारे हृदयाचं काम करते किंवा मेंदूचं देखील काम करत असते पोटरी. तर तिथे त्या अशुद्ध रक्तवाहिनी ज्या नेऊन जातात तिथे वॉल्व्स असतात. तर मग काय होतं की आपल्या ज्या वॉल्व्स आहेत तर त्यांच्या कार्यामध्ये जर बिघाड झाला समजा, किंवा त्यांची कार्यक्षमता कमी झाली, त्यामुळे काय होतं की त्या वॉल्व्स जे आहेत त्यांचं जे काम आहे ते चांगल्या प्रकारे करू शकत नाही. त्याच्यामुळे काय होतं, अशुद्ध रक्त आपल्या त्या पायाच्या रक्तवाहिन्या त्याच्यामध्ये जमा होतं आणि मग त्या रक्तवाहिन्या सुजतात किंवा फुगतात अशुद्ध रक्तामुळे. तर त्यामुळे शुद्ध रक्ताचा जो म्हणजे अशुद्ध रक्त वरती जात नाही आणि शुद्ध रक्त पायापर्यंत येत नाही, याच्यामुळे ते आपले पाय सुजतात. तर त्या सुजण्यामुळे काय होतं की चालायला खूप अडचणी येतात, असह्य होतं, वेदना ज्या आहेत त्या. तर मग आपण याच्यात काय करू शकतो, म्हणजे आता ही व्याधी कोणाला येऊ शकते की जे सतत बैठं काम करतात. जसं आपले IT क्षेत्रामध्ये काम करणारे आपले मित्र असतील, किंवा जे प्रशासकीय कामकाज करतात, दिवसभर ऑफिसमध्ये खुर्चीवर बसून असतात, तर पायाची हालचाल होत नाही. किंवा मग उभं राहून काम करणारे जसं शिक्षक मंडळी असतील किंवा गृहिणी असतील की ते दिवसभर घरात उभं राहूनच काम करतात, किंवा आपले ट्रॅफिक पोलीस असतील. तर प्रत्येकाची कामकाजाच्या पद्धतीमुळे ह्या व्याधीला सुरुवात होते. तर मग आपण काय करू शकतो, तर आपण आता काय करणार आहे, आजचा जो आपला योग वर्ग आहे आपण त्याचे 2 पार्ट केलेत. एक असा आहे की आपण काम करत असताना त्या प्रकारच्या सूक्ष्म हालचाली करून आपण या व्याधीपासून आपण सुटका करू शकतो. नित्य जर आपण डेली आपल्या सवयी ठेवल्या तर, म्हणजे एक सवय म्हणजे काय की छोटे छोटे कामासाठी आपण चालत जाणं, किंवा मग आपण जर पहिल्या माळ्यावर दुसऱ्या माळ्यावर राहत असू तर जिनाचा वापर करून, म्हणजे लिफ्टचा वापर न करता आपण ऑफिसमध्ये किंवा घरात जाताना आपण पायऱ्यांचा वापर केला, तर हे सुद्धा एक चांगल्या प्रकारचा एक व्यायाम आहे, हे आपण नित्य करू शकतो. आणि आता आपण 2 पार्ट मध्ये करणार. एक पार्ट काय की आपण काम करत असताना ऑफिसमध्ये घरामध्ये आपण हे सूक्ष्म हालचाली करून आपण ही व्याधी टाळू शकतो. आणि दुसरा प्रकारे आसनं, आपण तर दोघी प्रकार पाहणार आहोत. तर सर्वप्रथम आपण काय करू, पहिला पार्ट जो आहे तो, आता समजा आपण ऑफिसमध्ये किंवा घरी आहेत, गृहिणी असतील त्या घरात काम करत असतील किंवा ऑफिसमध्ये आपण काम करत असणार, तर काय करायचंय, तर सर्वप्रथम आपण उभं राहायचंय. उभं राहिल्यानंतर दोन्ही हात आपल्या कमरेवर ठेवायचे, उजवा पाय पुढे घ्यायचा आहे. उजव्या पायाच्या जे बोट आहेत, उजव्या बोटाची हालचाल करायची बघा. बोट जे आहेत ते आतल्या दिशेने बंद करायचे, बाहेरच्या दिशेने उघडायचे. श्वास घेत बंद करायचे, श्वास सोडत उघडायचे, श्वास घेत बंद करायचे. अशा प्रकारे आपण बोटांची उघडझाप केली बघा, पाय खाली. याच प्रकारे आता आपल्या डाव्या पायाच्या बोटांची
सूक्ष्म हालचाल करायची. आपण हे बसल्या बसल्या करू शकतो. ज्यांना उभं राहून करणं शक्य नसेल ते चेअरवर बसून देखील पायाच्या बोटांची हालचाल करू शकतात. त्या पायाच्या बोटांची सूक्ष्म हालचाल केल्यामुळे पूर्ण दाब आपल्या पोटरीपर्यंत याची संवेदना किंवा त्या स्नायूंची हालचालीमुळे त्या पोटरीपर्यंतचा आपला जे स्नायू आहेत त्यांचं कार्य सुधारतं पायाखाली. आता आपण बोटांची केली. त्याच्यानंतर आता पायाच्या गोटाची मागे पुढे हालचाल. पाय सरळ मागे पुढे. याच्यात आपलं कॉन्सन्ट्रेशन देखील सुधारतं बघा. संपूर्ण लक्ष श्वास सोडत खाली गोटा, श्वास घेत वरती, श्वास सोडत खाली, श्वास घेत वरती. अशा प्रकारे पायाची गोट्याची मागे पुढे आपण 5 ते 10 आवर्तनं करायची. त्याच्यानंतर डावा पायाच्या गोट्याची मागे पुढे हालचाल. हे आपण कुठेही कधी कसंही करू शकतो. हे उभं राहून केलंय, हे बसून देखील आपण करू शकतो. त्याच्यानंतर आता पायाच्या गोट्याची गोलाकार हालचाल. आता विरुद्ध दिशेने, एकदा घड्याळाच्या काट्याच्या दिशेने, एकदा घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने. त्याच्यानंतर डाव्या पायाच्या गोट्याची गोलाकार हालचाल. याच्यामुळे आपल्या आता उलट्या दिशेने या सूक्ष्म हालचालीमुळे काय होणार की ज्या वॉल्स आहेत त्यांचं कार्य सुधारेल. तिथल्या रक्तवाहिन्या ज्या आहेत आजूबाजूच्या स्नायूंचं कार्य सुधारल्यामुळे रक्तवाहिन्यांचे देखील कार्य सुधारेल. अशा प्रकारे आपण पायाच्या गोट्याची हालचाल झाली. आता आपण दोन्ही हात आपल्या कमरेवर. आता आपण काय करणार आहे हे बघा. पुढे मागे, पुढच्या बोटांवर यायचे, नंतर टाचेवर उभं राहायचे, पुढच्या बोटांवर उभं राहायचे, टाचेवर उभं राहायचे. या प्रकारे आपण 5 ते 10 आवर्तनं करायचे. टाचेवर उभं राहायचे, मागे शक्यतोवर सपोर्ट असेल तर, नाहीतर मग थोडं हे बघा बोटांवर उभं राहायचंय, टाचेवर उभं राहायचा प्रयत्न करायचा आहे. बोटांवर उभं राहायचंय, टाचेवर उभं राहायचंय. या प्रकारे आपल्याला सूक्ष्म हालचाल करायची आहे. हे झालं. त्याच्यानंतर आता आपल्याला बघा चालणं हा सर्वात चांगला व्यायाम आहे. पण जर समजा आपण आता ऑफिसमध्ये किंवा घरामध्ये तर आपण चालू शकत नाही, तर मग काय करणार, जागेवर वॉकिंग करायची. बघा हे बघा, वॉकिंग म्हणजे फक्त जागेवर आहे बघा. फक्त गुडघ्यातून आणि हाताचा सपोर्ट घ्यायचा आहे. आता जिम मध्ये बघा त्याला काय चालायचं मशीन असतं बघा, त्याला वॉक ट्रिल असं काहीतरी शब्द आहे, तो कधी मी वापरला नाही. तर जिम मध्ये जाऊन त्या मशीनवर चालण्यापेक्षा आपण जागेवरच घरात चालू शकतो. तर मशीनची गरज नाही. ऑफिसमध्ये आपण काम करता करता 5 मिनिटाचा ब्रेक घेऊन आपण या प्रकारची सूक्ष्म हालचाल करू शकतो. किंवा घरात गृहिणी स्वयंपाक करता करता या प्रकारची हालचाल करू शकतात. हे बघा, म्हणजे गुडघा फोल्ड करायचा आहे, दुसरा गुडघा सरळ करायचा आहे. या प्रकारे आपल्याला 2 ते 3 मिनिटं आपण ही सूक्ष्म हालचाल करू शकतो. हे बघा, आपल्याला कुठेही जिम मध्ये जायची गरज नाही. एक महान संतांनी म्हणून ठेवलंय की तुझं आहे तुझं पाशी, परंतु ते तू विसरलाशी. या वृत्तीप्रमाणे आपल्याकडे सर्व गोष्टी आहेत, पण ते आपण त्या गोष्टीकडे लक्ष देत नाही. वॉकिंग झाल्यानंतर आता आपल्याला सायकलिंग करायची आहे. म्हणजे बघा आता या प्रकारे आपण सायकलिंग करू शकतो. किंवा पाय वरती करून आपण जो पाय वरती त्याचा विरुद्ध हात वरती पाहिजे बघा. या प्रकारे आपण जागेवर सायकलिंग करू शकतो. वॉकिंग झालं, सायकलिंग झालं. आता आपण उभं राहून ऑफिसमध्ये किंवा घरी कुठलं आसन करू शकतो. तर पहिले हे ताडासन. दोन्ही पायांमध्ये किंचितचं अंतर. वरती फक्त फॅन आहे का तेवढं सांभाळून करायचं. हात खांद्याच्या सरळ रेषेत श्वास घेत, हात खांद्याच्या सरळ रेषेत तळवे आकाशाकडे करायचे. श्वास घेत दोन्ही हात वरती घेतल्यानंतर बोट जे आहेत ते एकमेकांपासून वेगळे करायचे. आणि जेवढं जास्तीत जास्त आपल्याला बोट वरच्या दिशेने ओढता येतील तेवढं वरच्या दिशेने आपल्याला शरीर ओढायचंय. श्वास घेत
कंबर आणि टाचा वरती करायचे. आपलं संपूर्ण शरीर जे ते आपल्या बोटांवरती, पायाच्या बोटांवरती आपलं शरीराचा संपूर्ण भार, आपलं शरीर जास्तीत जास्त वरच्या दिशेने ओढायचा प्रयत्न करायचा आहे. आपले दंड जे ते कानाला चिटकलेले असतील. 1 मिनिटापर्यंत आपल्याला हे आसन टिकवायचं आहे. एका स्थिर बिंदूवर आपलं लक्ष केंद्रित करायचंय. या दरम्यान संत श्वसन सुरू असेल. जास्तीत जास्त आपल्या छातीच्या बरगड्या या वरच्या दिशेने ओढल्या जातात. त्याच्यामुळे जास्तीत जास्त ऑक्सिजन आपल्या शरीरामध्ये प्रवेश करतो. आसन सोडताना सावकाश पहिले टाचा जमिनीला टेकवायचे आहेत. हात खांद्याच्या सरळ रेषेत, तळवे जमिनीकडे, हात खाली. तर आपण ताडासन मध्ये अजून एक प्रकार पाहणार आहोत. त्याच्यात काय होतं, दोन्ही पाय आपण किंचितसे अंतरावर, म्हणजे 1 ते 1.5 फुटाचं अंतर घ्यायचं दोन्ही पायांमध्ये. नंतर श्वास घेत दोन्ही हात खांद्याच्या सरळ रेषेत असे हात थोडे तिरकस करायचे. एक्स, ज्याप्रमाणे एक्सचा आकार असतो त्याप्रमाणे. आणि मग श्वास घेत आपलं शरीर, आपल्या टाचा उचलायचे आहेत पुढच्या दोन्ही पायांवरती. या प्रकारे हा ताडासनाचा एक प्रकार आहे. दुसरा, दंड जे आहेत ते आपले कानाला चिटकलेले असतील, खांदे जे आहेत ते कानापर्यंत. अशा प्रकारे आपलं शरीर जास्तीत जास्त वरच्या दिशेने आपल्याला ओढायचं आहे. या दरम्यान संत श्वसन. आसन सोडताना सावकाश पहिले टाचा जमिनीला टेकवायचे, हात खांद्याच्या सरळ रेषेत, हात खाली. तर त्याच्यानंतर आता आपण अजून एक वृक्षासन आसन पाहणार आहोत. तर उजवा पाय जमिनीवर, डावा पायाची जी टाच आहे, डाव्या पायाचा तळवा जो आहे तो उजव्या पायाच्या मांडीच्या आतल्या बाजूने आपल्या शिवणीला लागून, हात खांद्याच्या सरळ रेषेत. पहिले बॅलन्स करून घ्यायचं आहे. एका स्थिर बिंदूवर आपलं लक्ष केंद्रित करून बॅलन्स करून झाल्यानंतर श्वास घेत हात वरती, दोन्ही हाताची वरती नमस्कार मुद्रा. आपलं लक्ष एका स्थिर बिंदूवरती. या दरम्यान संत श्वसन. आपल्या शरीराचा संपूर्ण भार जो आहे तो एका पायावर आलेला आहे. त्यामुळे त्या पायाचे जे स्नायू आहेत त्यांच्यावरती चांगल्या प्रकारे ताण पडलेला आहे. आणि याच वेळी दुसरा जो पाय आहे त्याला विश्रांती मिळालेली आहे. जनरली आपण दोन्ही पायांवर उभं असतो, तर 1 मिनिटासाठी, पूर्ण दिवसभरातील 1 मिनिटासाठी आपल्या एका पायाला या आसनामुळे विश्रांती मिळते. अर्धा ते 1 मिनिटापर्यंत आपल्याला हे आसन कालावधी टिकवायचं आहे. आसन सोडताना सावकाश हात खांद्याच्या सरळ रेषेत, तळवे जमिनीकडे, हात खाली. हेच आपण आता डाव्या पायाने करणार आहोत. डावा पाय जमिनीला, पाय आपला घट्ट जमिनीत रोवायचा आहे. उजव्या पायाची टाच जी आहे त्या डाव्या पायाच्या मांडीतल्या आतल्या बाजूने, आपल्या शिवणीच्या बाजूने, हात खांद्याच्या सरळ रेषेत घेत पहिले आपलं शरीर बॅलन्स करून घ्यायचंय. संत श्वसन. बॅलन्स झाल्यानंतर मग तळवे आकाशाकडे, श्वास घेत दोन्ही हात वरती, दंड कानाला चिटकलेले असतील, वरती हाताची नमस्कार मुद्रा. या दरम्यान आपलं संत श्वसन. ही आदर्श स्थिती आहे. शरीर आपलं जास्तीत जास्त वरच्या दिशेने ओढायचा प्रयत्न करायचा आहे. संत श्वसन. या आसनामुळे आपली एकाग्रता देखील साधली जाते. आसन सोडताना सावकाश हात खांद्याच्या सरळ रेषेमध्ये, तळवे खाली, पाय खाली. तर अशा प्रकारे आपण वृक्षासन आसन पाहिलं. तर ताडासन, वृक्षासन आसन आपण कधी करू शकतो, फक्त वरचं लक्षात ठेवायचं फॅन. तर त्याच्यानंतर आता आपण हा पहिला पार्ट बघितला की आपण ऑफिसमध्ये काम करत असताना, घरात काम करत असताना आपण कुठेही करू शकतो. जिना चढू शकतो, चढ उतर, याच्याने देखील आपल्याला छान प्रकारे व्यायाम होतो. तर आता आपण सर्वांनी खाली बसून घ्यायचंय. तर आता आपण आसनं कुठली आहेत की जे आपण
ज्यांना व्हेरिकोज व्हेन्सचा जो त्रास सुरू झाला असेल किंवा सुरुवातीच्या टप्प्यात असेल, तर हे जे आसनं आहेत, सूक्ष्म हालचालीने तर मदत होणारच आहे, पण हे जे आसनं केले आपण रोज, आपण हे जर आसनं केले तर आपल्याला निश्चित त्याचा फायदा होईल. फक्त आता हे आसन करताना कोणी करायचं नाही की ज्यांचं पोटाचं ऑपरेशन झालं असेल, मानेचं ऑपरेशन झालं असेल, कमरेत गॅप असेल, पाठीचं काही मणक्याचं दुखणं असेल तर त्यांनी करायचं नाही, बाकी सर्वजण करू शकतात. तर चला सुरुवात करूया आपण. हे आपल्याला पाठीवर झोपून करायचे असणे, त्यामुळे सर्वांनी पाठीवर झोपायचं. आपण अर्ध हलासन म्हणजे दोन्ही पाय आपण वरती 45 अंशामध्ये उचलतो, त्याला अर्ध हलासन म्हणतो. त्याच्यानंतर विपरीत करणी म्हणजे आपलं कंबर जे ते 45 अंशामध्ये, पाय 90 अंशामध्ये. त्याच्यानंतर सर्वांगासन, हे आपण पाय वरती करायचे आसन करतो, जेणेकरून जर पाय वरती असेल तर तो रक्तप्रवाह आहे तो खालच्या दिशेने, अशुद्ध रक्त खालच्या दिशेने येण्यास मदत होणार आहे. तर आपण सुरू करूया. सर्वप्रथम शयन स्थितीमध्ये हात पाठीमागे असतील, दोन्ही पाय आपल्या एकमेकांच्या जवळ. श्वास घेत दोन्ही हात आपल्या कमरेजवळ आणायचे, दोन्ही पाय एकमेकांना चिटकलेले असतील. तर सर्वप्रथम करूया आपण अर्ध हलासन. श्वास घेत दोन्ही पाय 45 अंशामध्ये उचलायचे, पाय एकमेकांना चिटकलेले असतील. ही आदर्श स्थिती आहे. या दरम्यान संत श्वसन अर्धा मिनिटापर्यंत आपल्याला हा आसन कालावधी टिकवायचा आहे. फक्त एक दक्षता घ्यायची की पाय गुडघ्यातून वाकणार नाहीत, कपाळ आपलं जमिनीला टेकलेलं असेल, तळहात आपले जमिनीला टेकलेले असतील. आणि आसन सोडताना काळजी घ्यायची की एकदम जोरात पाय आपले खाली जमिनीला टेकवायचे नाहीत. आसन सोडताना बघा सावकाश श्वास सोडत दोन्ही पाय जमिनीला टेकवायचे. आता हे झालं अर्ध हलासन. तर आता आपण विपरीत करणी करणार आहोत. तर विपरीत करणी करताना कृती अशी आहे की अर्ध हलासन करायचं, त्याच्यानंतर जे पाय आहेत ते किंचितसे वरच्या दिशेने ओढायचे, कंबरवरती उचलायचं आणि दोन्ही हातांच्या सपोर्टने आपलं कंबर पकडायचं. कंबर 45 अंशात असेल, पाय आपले दोन्ही 90 अंशात असतील. तर दोन्ही हात पाठीमागे बघा, शयन स्थितीमध्ये या. सर्वांनी माझ्यासोबत करायचे, सांगितलेल्या कृतीप्रमाणे आपण विपरीत करणी करायचे. श्वास घेत दोन्ही हात आपल्या कमरेजवळ. श्वास घेत अर्ध हलासन, त्याच्यातून दोन्ही पाय वरती, नंतर कंबर वरती उचलून दोन्ही पाय मागे. त्याच्यानंतर कोपर जे ते जमिनीला टेकल्यानंतर दोन्ही हाताच्या बोटांनी, अंगठा आतमध्ये असेल, बोट बाहेरच्या बाजूने आपलं कंबर पकडायचे. विपरीत करणीची आदर्श स्थिती आहे आसनाची. या दरम्यान पाय आपले 90 अंशामध्ये, कंबर जे आहे ते 45 अंशामध्ये. आपलं संपूर्ण लक्ष आपल्या दोन्ही पायाच्या अंगठ्यांकडे. या दरम्यान संत श्वसन. कोपर जे ते जमिनीला टेकलेले आहेत, दोन्ही हातांची अंगठे जे ते आतल्या बाजूने आणि उर्वरित बोट बाहेरच्या बाजूने. मान ही जमिनीला टेकलेली असेल. 1 मिनिटापर्यंत आपल्याला आसन कालावधी टिकवायचं आहे. याच्यात फक्त आसन सोडताना दक्षता घ्यायची की पहिले दोन्ही पाय घेत थोडं डोक्याकडे दोन्ही पाय घ्यायचे. किंचित आसन सोडताना बघा काळजी घ्यायची, दोन्ही पाय पहिले किंचितसे मागच्या बाजूने येऊ द्यायचे, डोक्याच्या बाजूने. त्याच्यानंतर दोन्ही हात जे ते जमिनीला टेकवायचे. त्याच्यानंतर सावकाश पाठीचा एक एक मणका टेकवत आपलं कंबर जमिनीला टेकवायचं. त्याच्यानंतर हलासनाप्रमाणे जसं आपण आसन सोडताना सावकाश दोन्ही पाय आपले जमिनीला टेकवायचे. अशा प्रकारे आपण विपरीत करणी हे आसन केलं हात पाठीमागे. तर आता आपण याचं पुढचं जे ते सर्वांगासन करणार आहेत, त्याच्यात विपरीत करणीपर्यंत सेम आहे, पण विपरीत करणीमध्ये आपले हात कमरेजवळ असतात, तर सर्वांगासनामध्ये हेच हात आपल्या छातीच्या बरगड्याच्या खालच्या बाजूला असतात. आणि या दरम्यान आपलं कंबर जे पहिले 45 अंशात होतं विपरीत करणीमध्ये, तर ह्या सर्वांगासनामध्ये आपलं कंबर देखील 90 अंशामध्ये येतं. त्याच्यामुळे आपला जो आपली हनवटी जी आहे ती हनवटी छातीला टेकली जाते. तर या दरम्यान जालंधर बंद लागतो. ह्यामुळे जालंधर बंदाची स्थितीमध्ये कुठलेही
थुंक गिळायचा प्रयत्न करायचा नाही किंवा बोलायचा प्रयत्न करायचा नाहीये. फक्त नाकाने संथ श्वसन सुरू ठेवायचंय. तर ज्या वेळेस सर्वांगासनाची जी आदर्श स्थिती राहील त्या दरम्यान मला बोलता येणार नाही. तर फक्त त्यावेळेस लक्ष ठेवायचंय की थुंक गिळायचं नाहीये आणि बोलायचा प्रयत्न करायचा नाही. आणि आसन सोडताना 90 अंशातून पहिले आपले पाय जे ते डोक्याच्या बाजूला आणायचे. त्याच्यानंतर हात जे ते आपल्या जमिनीला सपोर्ट घेऊन पाठीचा एक एक मणका टेकवत आपल्याला सर्वांगासन हे सोडायचंय. ज्यांना तीव्र मानदुखी असेल किंवा खांदेदुखी असेल त्यांनी सर्वांगासन करायचं नाहीये. तर सर्वांगासन करताना आपण सर्वप्रथम पूर्व स्थितीमध्ये आहोत. शयन स्थितीमध्ये श्वास घेत दोन्ही हात आपल्या कमरेजवळ, श्वास घेत दोन्ही पाय अर्ध हलासन, त्याच्यानंतर दोन्ही पाय पाठीमागे नेत आपल्या कोपर जमिनीला टेकून आता विपरीत शयनस्थितीमधून विपरीत करणीमधून सर्वांगासनाची आदर्श स्थिती सर्वांनी घ्यायची आहे. अर्धा ते 1 मिनिटापर्यंत आपल्याला आसन कालावधी टिकवायचा आहे. आसन सोडताना सावकाश पहिले पाय पाठीमागे न्यायचे, दोन्ही हाताचा सपोर्ट घेऊन श्वास घेत पाठीचा एक एक मणका जमिनीला टेकवत आपल्याला आसन सोडायचंय. दोन्ही हात पाठीमागे. तर ह्या आसनामुळे जे विपरीत करणी सर्वांगासन यामुळे आपल्या मानेवर आणि खांद्यांवर ताण येतो. त्याच्यामुळे आपण याचं एक विपरीत आसन करणार आहोत, मत्स्यासन. तर मग सर्वांनी श्वास घेत दोन्ही हात आपल्या कमरेजवळ, त्याच्यानंतर उजव्या पायाचा जो तळवा आहे तो डाव्या मांडीवर, डाव्या पायाचा तळवा जो आहे तो उजव्या मांडीवर, म्हणजे आपल्याला झोप शयन स्थितीमधलं पद्मासन घालायचंय. त्याच्यानंतर काय करायचंय, मान जमिनीला टेकलेली आहे. आता दोन्ही हात सपोर्ट घेऊन मान आपल्याला उचलायची, म्हणजे मानेची जो टाळू आहे तो टाळू जमिनीला आपल्याला टेकवायचा आहे. तर श्वास घेत मान आपल्या डोक्याचा जो टाळू म्हणतो आपण तो जमिनीला टेकवायचा आहे. दोन्ही हाताचे जे कोपर आहे ते जमिनीला टेकून हाताच्या बोटांनी आपले पायाचे बोट पकडायचे आहेत. आपले दोन्ही पायांचे जे गुडघे आहेत ते जमिनीला टेकलेले असतील. कमरेतून आपल्याला जास्तीत जास्त वरच्या दिशेने आपलं शरीर ओढायची. मानेवरती ताण येतोय बघा. आपलं संपूर्ण लक्ष आपल्या दोन्ही भुवयांच्या मध्ये केंद्रित करायचंय. अशा प्रकारे मानेवर विपरीत ताण आलाय बघा. सर्वांगासनामध्ये हनुवटी जी आहे ती छातीला टेकलेली होती. आता ह्या मत्स्यासन मध्ये हनुवटी जी आहे ती छातीपासून जास्तीत जास्त लांब अंतरावर जाते. ही आदर्श स्थिती आहे मत्स्यासनाची. फक्त आसन सोडताना दक्षता घ्यायची आहे की आसन सोडताना पहिले जसं आपण मान टेकवली होती त्याप्रमाणे दोन्ही हाताचा सपोर्ट घेऊन, आता बघा आसन सोडताना सावकाश दोन्ही हाताचे तळवे जमिनीवर टेकायचे मागच्या दिशेला. नंतर सावकाश मान सरळ करून घ्यायची. त्याच्यानंतर दोन्ही हाताचा सपोर्ट घेऊन आपल्याला दोन्ही पायांचे पद्मासन सोडायचंय. आणि आता आपल्याला मत्स्यासन आसन झाल्यानंतर आपल्याला शवासन करायचंय. आता ह्या ज्या आपण आसनं केले, सूक्ष्म हालचाली केलेत, त्याच्यामुळे आपल्या शरीरावर ताण आलाय. ताणचं शिथिलीकरण करण्यासाठी आपण शवासन आसन करणार आहोत. तर दोन्ही पायांमध्ये 1 ते 1.5 फुटाचं अंतर, दोन्ही हातांमध्ये कमरेपासून किंचित अंतरावर दोन्ही हात, तळवे आकाशाकडे, बोट अलगद मिटलेली.
मान डाव्या किंवा उजव्या बाजूला किंचितशी काढलेली, डोळे अलगद मिटलेले. आपल्या शरीराचा संपूर्ण भार जमिनीवर टाकायचा आहे, शवाप्रमाणे पडायचंय. जिथं जिथं ताण आलेला आहे, ज्या स्नायूंवर ताण आल्यामुळे त्यांची काम करण्याची जी शक्ती ती कमी झाली, तर तिथे जाऊन आपण मनाने साक्षीभावाने तिथे जाऊन तिथला जो ताण आहे तो घालवायचा आहे. श्वासाची गती वाढलेली आहे, म्हणून आपल्याला दीर्घ श्वसन सुरू ठेवायचे. आणि आता शरीराची कुठलीही हालचाल न करता मी सांगेल त्या अवयवापर्यंत मनाने साक्षीभावाने पोचायचे आणि तिथलं आपल्याला शिथिलीकरण करायचे. ताण जो येतो सर्व ताण काढून टाकायचा आहे. तर सर्वांनी आता आपलं संपूर्ण लक्ष उजव्या हाताच्या बोटांकडे द्यायचंय. उजव्या हाताची बोट मनगट, कोपर, दंड, उजवा खांदा, उजवा कंबर, उजव्या पायाची मांडी, गुडघा, उजव्या पायाची पोटरी, तिथे असणारे आपले स्नायू, तिथे असणारे जे अशुद्ध रक्त वरतीच्या दिशेने नेऊन जाणारे जे वॉल्स आहेत, तिथं काही ताण आला असेल तर तिथलं आपल्याला शिथिलीकरण करायचंय. उजव्या पायाचा घोटा, उजव्या पायाची बोट, संपूर्ण उजवी बाजू शांत शिथिल तणावरहित. डाव्या हाताची बोट, डाव्या हाताचं मनगट, कोपर, दंड, डावा खांदा, डावं कंबर, डाव्या पायाची मांडी, गुडघा, डाव्या पायाची पोटरी, तिथले सर्व स्नायू, हृदयाकडे अशुद्ध रक्त घेऊन जाणारे वॉल्स, तिथं काही ताण आला असेल तर आलेला ताण आपल्याला घालवायचा आहे. डाव्या पायाचा घोटा, डाव्या पायाची बोट, संपूर्ण डावी बाजू शांत शिथिल तणावरहित. आता कुठल्याही प्रकारचा ताण राहिलेला नाहीये. पोट, ओटीपोटातले सर्व स्नायू, पाठीचे सर्व मणके, छातीच्या बरगड्या, मानेचे मणके स्नायू, चेहऱ्याचे सर्व स्नायू, संपूर्ण शरीर शांत शिथिल तणावरहित. श्वासाची गती कमी झालेली आहे. संपूर्ण शरीर शांत शिथिल तणावरहित झालेलं आहे. आता कुठल्याही प्रकारचं शरीरावर ताण राहिलेला नाहीये. त्यामुळे आता माझं शरीर हलकं झालेलं, शरीर अजूनच हलकं झालेलं आहे. शरीर आता खूपच हलकं झालेलं आहे. चेहऱ्यावर प्रसन्न भाव. दीर्घ श्वास घेत दीर्घ प्रश्वास सोडायचा आहे. मनात संकल्प करायचा आहे, छोट्या छोट्या गोष्टींसाठी मी चालायचा प्रयत्न करेल. छोट्या छोट्या गोष्टी करताना मी सूक्ष्म हालचाल करेल किंवा मी हालचाल करेल. अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ उभं राहणार नाही किंवा बसणार नाही. चालण्यासाठी पायांचा वापर करेल. कुठं जाण्यासाठी जवळचं अंतर असेल तर पायाचा वापर करेल. लिफ्टचा वापर न करता पायऱ्यांचा वापर करेन. आणि माझ्या पायाचे जे स्नायू आहेत, माझ्या पायातले जे वॉल्स आहेत, त्यांचं मी कार्य सुधारेन. अशा प्रकारे आपल्याला संकल्प घ्यायचा आहे. मनात संकल्प करायचा आहे की मी माझी जी वैयक्तिक कामे आहेत ती माझी वैयक्तिक कामे मी स्वतः करेन. माझ्या पायांचा यथायोग्य वापर करेन. माझ्या पायांचा यथायोग्य वापर करेन. असा आपण संकल्प करूया.
आणि शवासनातून आपल्याला बाहेर यायचे, दोन्ही पाय जवळ घ्यायचे, दोन्ही हात जवळ, पायाच्या बोटांची हालचाल, हाताच्या बोटांची हालचाल करायची, आपले डोळे सावकाश उघडायचे आणि आता डाव्या कुशीवर उठून बसायचंय. छान प्रकारे शवासन झाल्यानंतर, विश्रांती झाल्यानंतर आता आपण प्राणायाममध्ये आपण भस्त्रिका प्राणायाम करणार आहोत. तर सर्वांनी मांडी, साधी मांडी, पद्मासन, अर्ध पद्मासन, आपण पलंगावर बसले असेल तर पलंगावर, खुर्चीवर बसले असेल तर खुर्चीवर. फक्त दक्षता एकच आहे की हाताची द्रोण मुद्रा करून आपले गुडघे ठेवायचे आणि मानपाटी आपली एका सरळ रेषेत असेल. भस्त्रिका करताना दोन्ही हात आपल्या खांद्याच्या सरळ रेषेत घ्यायचे. तर भस्त्रिका करताना श्वास घेत दोन्ही वरती हात, श्वास सोडत दोन्ही हात खाली. एका स्ट्रोक मध्ये हात आपले खाली यायला पाहिजे. तर सर्वांनी 10 स्ट्रोक करून आपण थांबणार आहोत. तर चला सुरू करा. दीर्घ श्वास घ्या, दीर्घ प्रश्वास. भस्त्रिकाचा आपण दुसरा राऊंड करूया. अशा प्रकारे दुसरा राऊंड झाल्यानंतर दीर्घ श्वास, दीर्घ प्रश्वास. 10चा आपण तिसरा शेवटचा राऊंड करूया. अशा प्रकारे भस्त्रिकाचा तिसरा राऊंड झाल्यानंतर दीर्घ श्वास घ्यायचा आहे, दीर्घ प्रश्वास सोडायचा आहे, दीर्घ श्वास घ्यायचा आहे, दीर्घ प्रश्वास सोडायचा. तर भस्त्रिकानंतर आपण प्राणायामामध्ये आपण भ्रामरी प्राणार आहोत. भ्रामरीमध्ये काय आहे, सुरुवातीला जी प्राथमिक भ्रामरीचा अभ्यास आपल्याला असं करायचा आहे की दोन्ही नाकपुडीतून आपल्याला दीर्घ श्वास घ्यायचा आहे. पहिले श्वास घेताना पहिले पोट भरायचंय, मग छाती भरायची आणि सोडताना होठ बंद करायचे. श्वास घेताना होठ बंद राहतील, दोन्ही नाकपुडीने श्वास घ्यायचे. श्वास सोडताना होठ बंद करून आपले जे दात आहेत ते दात एकमेकांपासून विलग करायचे. जी आपली टाळू आहे ती वरती, जी जीभ आहे ती वरती टाळूला लावायची आणि भुंग्यासारखा आपल्याला आवाज काढायचा आहे. तर आपण 5 आवर्तन आपण माझ्यासोबत सर्वांनी करायचे. तर हाताची द्रोण मुद्रा, गुडघ्यांवर घट्ट पकडायचे, मानपाट एका सरळ रेषेत असेल. तर सर्वांनी दीर्घ श्वास घ्यायचा आहे. पहिले पोटातून घ्यायचा आहे, छातीतून घ्यायचा आहे. नंतर मग सोडताना भ्रामरी करताना पहिले छातीतून सोडायचं, मग पोटातून सोडायचं आणि भुंग्यासारखा आपल्याला आवाज काढायचा आहे. तर सर्वांनी माझ्यासोबत करायचंय. या दरम्यान जर आपले डोळे बंद जर करता आले तर चांगली गोष्ट आहे. सर्वांनी आता दुसऱ्यांदा सुरू करायचंय. आता 5 झाल्यावर थांबणार आहोत आपण. दीर्घ श्वास घ्यायचा आहे, दीर्घ प्रश्वास सोडायचा. अशा प्रकारे आपल्याला भ्रामरी प्राणायाम करायचा आहे. तर आजच्या 13व्या दिवसाचा जो व्हेरिकोज व्हेन्सचा जो आपला योग वर्ग होता त्याला आज आपण विराम देऊया शांतीपाठाने. हाताची ज्ञान मुद्रा, मानपाट एका सरळ रेषेमध्ये, डोळे अलगद मिटलेले. माझ्यासोबत सर्वांनी शांतीपाठ म्हणायचा आहे. असतो मा सद्गमय
तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्माम् अमृतं गमय। ओम सर्वेषां स्वस्तिर्भवतु। ओम सर्वेषां शान्तिर्भवतु। ओम सर्वेषां मंगलं भवतु। ओम सर्वेषां पूर्णं भवतु। लोका समस्ता सुखिनो भवन्तु। ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्योर्मुक्षीयमामृतात्। नाहं कर्ता गुरु हि कर्ता गुरु कर्ता हि केवलम गुरु कर्ता हि केवलम। ओम शांती शांती शांती। हरि ओम। हरि ओम तत्सत। दोन्ही हात पाठीमागे न्यायचे, उजव्या हाताने डाव्या हाताचं मनगट पकडायचे, दीर्घ श्वास घेत मान पाठ आपलं जास्त जास्त वरच्या दिशेने वळायचे, श्वास सोडत कमरेतून नाकत आपलं कपाळ जमिनीला टेकवायचे, 2 ते 3 श्वास थांबायचे, 2 ते 3 श्वास थांबल्यानंतर श्वास घेत कमरेतून वाकत वरच्या दिशेने दोन्ही हात आपल्या डोळ्यांसमोर घ्यायचे, दोन्ही हातांचं चांगलं घर्षण करायचं, त्याची उष्णता आपल्या डोळ्यांना, कपाळाला, ती उष्णता मानेवरून, खांदेवरून, याला आपण न्यास म्हणतो, हातावरून, पाठीवरून, कमरेवरून, मांडी, गुडघा, पोटरी, जे आपल्या पायाचे जे पोटरीतले जे वॉल्व्स आहेत त्याच्यावरून, छाती, पोट, ओटीपोट, दोन्ही हात आपल्या डोळ्यांसमोर, सावकाश हस्तदर्शन. तर आजच्या आपल्या दिवसाला सुरुवात आपण छान प्रकारे योग साधनेने आपण सुरुवात केली, तर आपला सर्वांचा आजचा दिवस मंगलमय जाऊ. भेटूया उद्या 14व्या दिवशी. तोपर्यंत आपल्या सर्वांना हरिओम.